धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनी जो जगतिया दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणी नेवदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रति भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. ब्रह्मवाच ज्ञातोऽसि मेद्य न ज्ञायते भगवतो गतिरित्यवद्यं नान्यत् वदस्ति भगवन्नस्ति तन्न शुद्धं मायागुणं गतिकराद्य दुर्विभासी. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि मैत्रेय विदुर यांचा संवाद चालू आहे. मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, याप्रमाणे ब्रह्मदेव यांची उत्पत्ती झाल्यानंतर ब्रह्मदेवांनी या कमलामध्ये सर्वत्र शोध घेऊन पाहिला. कमल नानापर्यंत शोध घेऊन पाहिला, परंतु भगवंताचा शोध लागला नाही. कारण भगवंत हा बाहेर कुठेच नाही आहे, तो आपल्या अंतरंगातच प्रगटतो. भगवंताचा साक्षात्कार अंतरंगात होतो. बाह्य ठिकाणी शोधण्यासाठी तो काही जड वस्तू नाही. बाह्य ठिकाणी शोधण्यासाठी ती काही स्थूल गोष्ट नाही. भगवंत हा सूक्ष्माती सूक्ष्म आहे. तो प्रेरक स्वरूपाचा आहे. तो चैतन्य आणि आनंद स्वरूपाचा आहे. पुन्हा ब्रह्मदेव आपल्या स्वस्थानी येऊन बसले आणि भगवंताची स्तुती केली, प्रार्थना केली. हे देवा, आपण सर्व जगाचं पालकत्व आपल्याकडे आहे, निर्मितीत्व आपल्याकडे आहे. मी तुमची आराधना वसत क्रियार्थ सर्व प्रकारचे संत महात्मे वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना धर्म कर्म अनुष्ठान करून तुमची उपासना करतात, तुमची प्रार्थना करतात. धर्मो पिता करीची ध्रियते नयत्र. आणि धर्म हा तुमचं मूळ स्वरूप आहे. धारण करणारा तो धर्म आहे. त्याचप्रमाणे आपण सर्व जगावर कृपा करता, प्रसन्न होता. मोह बाजूला केल्यानंतर आपलं स्वरूप आपल्याला दिसतं. ज्याप्रमाणे ढगाचं पटल बाजूला केलं की सूर्यबिंब दिसतं. ढगाचं पटल आल्यामुळं सूर्य दिसत नाही, ढगाचं पटल आल्यामुळं चंद्र दिसत नाही. परंतु तो बाजूला गेला की जसा सूर्य दिसावा, त्याप्रमाणे मायेचं मोहाचं पटल दूर केलं की मोहाय बोध दिशनाय नमः परस्मै. बोधाचं स्वरूप हे आपल्याला सापडू शकतं. बोध हा जिथे तिथंच आहे, परंतु केवळ मोहाचं पटल आपल्या डोळ्यासमोर आल्यामुळं जसं पडळ येतं, पडळ. आपण मोतीबिंदू म्हणजे पडळ, पडळ म्हणजेच पटल, फक्त ल आणि ळ एवढाच फरक आहे. पटल म्हणजेच पडल. पडळ म्हणजे काय, तर आपल्या डोळ्याला मोतीबिंदू जेव्हा होतो वयोमानानुसार, तेव्हा मग कमी दिसायला लागतं, दिसतच नाही. मग डॉक्टर म्हणतात ऑपरेशन करावं लागेल. का? पडळ बाजूला केलं की पुन्हा स्वच्छ दृष्टी होते. हे पडळ म्हणजे पटल आहे. पटल म्हणजे त्या केवळ बाहेरचा भाग आहे, तो केवळ पापुद्र्यासारखा भाग आहे. हा मायेचा पापुद्रा, मोहाचा पापुद्रा आपल्या दृष्टीवरती आलेला आहे. हा पापुद्रा बाजूला केला, मोहाचं पडळ बाजूला केलं, मोहाचं पटल बाजूला केलं की स्वच्छ प्रतिबिंब आपल्याला भगवंताचं रूप दिसायला हरकत नाही. मोहाय बोध दिशनाय नमः परस्मै. हे देवा, याप्रमाणे ब्रह्मदेव स्तुती करतायत आणि भगवंताला त्यांनी त्रिभुवन हे एक वृक्ष अशी कल्पना केली आहे. आणि भुवनद्रुमाय, भगवन हा भुवनद्रुम, भुवनाचं एक वृक्षामध्ये त्यांनी रूपक आपल्यासमोर मांडलंय. आणि वृक्ष ज्याप्रमाणे वृक्षाच्या फांद्या, मुळं, पानं, फळं असतात, त्याप्रमाणे भगवंत हा विश्वरूप आहे, विश्वात्मक आहे, सर्वत्र विश्व व्यापक आहे. आणि हे विश्वव्यापक स्वरूप एखाद्या झाडाप्रमाणे म्हणून भुवनद्रुमाय,
तस्मै नमो भगवते भुवनद्रुमाय लोको विकर्म निरतः कुशले कुशले प्रमत्तः. लोक विकर्म निरतः कुशले प्रमत्तः कर्मण्ययम त्वदुदिते भवदर्चनं स्वे. लोक आपल्या आराधना करत करत हे कर्मण्य, कुणी नैष्कर्म्य, कुणी नैष्कर्म्यामध्ये रत आहेत तर कुणी कर्मामध्ये रत आहेत. कुणी नैष्कर्म्याला सिद्धी मानतात तर कुणी कर्म करत करत भगवंताचं स्थान प्राप्त करून घेण्याचा विचार करतात. दोन मार्ग आहेत. ज्याप्रमाणे गीतेने सांगितलंय की ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग. ज्या जगामध्ये लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. जे ज्ञान मार्गी आहेत ते नैष्कर्म्यवादी आहेत. कर्म करायची गरज नाही. ज्ञान मिळालं म्हणजे मोक्ष मिळाला. परंतु काही लोक ज्ञानापर्यंत जाण्यासाठी कर्माची गरज मानतात आणि म्हणून कर्मवादी हे मुख्य या दृष्टिकोनातून उपासना, ध्यान, अनुष्ठान या कर्माच्या द्वारे भगवंतापर्यंत पोहोचतात. म्हणून ज्ञानयोगेन सांख्यानाम आणि कर्मयोगेन योगिनाम. कर्मयोगी याप्रमाणे कर्म करत राहणे हे भगवंताकडे जाण्याचा एक मार्गच आहे. शेवटी हे दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी जातात. जसे चौकाला जाण्यासाठी अनेक मार्ग असतात, चौकात येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. चारही मार्ग एका ठिकाणी येतात. चौक त्याला आपण म्हणतो. हा चौक म्हणजे काय? चार मार्गाचे एकत्र असलेलं समन्वय. त्याप्रमाणे हे चार वेगवेगळे मार्ग आहेत. कुणी योग मार्गाने येतं, कुणी उपासना मार्गाने येतं, कुणी ज्ञान मार्गाने येतं तर कुणी भक्ती मार्ग. हे चार मार्ग आहेत. चार मार्ग सुद्धा एकाच ठिकाणी येऊन पोहोचतात. का? तर त्याचं मूळ ठिकाणी एक आहे. तिथूनच हे चार रस्ते फुटलेले आहेत आणि ते चार रस्ते पुन्हा चौकामध्ये येऊन मिळतात. त्याप्रमाणे भगवंताच्या स्वरूपालाच हे सगळे रस्ते येऊन मिळतात. या दृष्टीने ज्ञान असो, कर्म असो, भक्ती असो, नाहीतर उपासना असो, योग असो नाहीतर याग असो, हे सगळे भगवंताकडे नेणारे मार्ग आहेत. एष निष्कंटक पंथा. हा निष्कंटक मार्ग भगवंताकडे येण्याचा. म्हणून लोको विकर्म निरतः कुशले प्रमत्तः. कुणी नैष्कर्म्यवादी आहेत, कर्मरहित विचार करणारे आहेत, कर्माच्या पलीकडे जाणारे आहेत आणि कुशले प्रमत्तः. योग कर्मसु कौशलम कुशले प्रमत्तः. गीतेत म्हटलंय योग कर्मसु कौशलम. योग म्हणजे काय? तर कर्मातलं कौशल्य म्हणजे योग. इथे कौशल्य म्हणजे कुशलता. कुशल म्हणजे आपल्या बुद्धीची विचक्षणता ही कौशल्यामध्ये व्यक्त होते. म्हणून कौशल्याने आपण काम करतो, कुशलतेने काम करतो. ही कुशलता आपल्या कर्मामध्ये असली पाहिजे. कर्मामधली कर्म करत करत गेलं म्हणजे कुशलता प्राप्त होते. कर्म करत करत गेलं म्हणजे हे कौशल्य प्राप्त होतं. कर्म, त्याचप्रमाणे ज्ञान आणि भक्ती हे तिन्ही एकाच गोष्टीचे आविष्कार आहेत. ज्ञान, कर्म आणि भक्ती. माऊलींनी ज्ञान, कर्म, भक्ती यांचा समुच्चय सांगितला आहे. ज्ञान, कर्म, भक्ती यांचं एकत्रीकरण म्हणजे ज्ञान, कर्म आणि भक्ती या सर्वांचे एकत्रीकरण. म्हणून या तिन्ही गोष्टी जेव्हा आपण एक मानतो, या ठिकाणी उदाहरण मुद्दाम वेगळं देतो. नव्या संदर्भातलं उदाहरण असं आहे की विनोबा भावे यांनी, हे आधुनिक संत मानले जातात, त्यांनी आपल्या कर्म, भक्ती आणि ज्ञान, योग हा कसा होऊ शकतो हे सांगताना त्यांनी सांगितलं लेखन. उदाहरणार्थ लिहिणे हे कर्म आहे. लिहिण्याचं कर्म आहे. कारण लिहिणं म्हणजे कर्म झालं. हो, लिहिणं म्हणजे कर्म झालं. पण सुंदर अक्षर ही त्यातली भक्ती आहे. कारण सौंदर्य हे त्या अक्षर जसं जसं आपण घोटत जाऊ, अक्षर जसं जसं आपण वळणदार काढू, जसं त्याच्यावर प्रेम करू तसं तसं अक्षर सुधारतं. म्हणून हा योग आहे. योग म्हणजे योग कर्मसु कौशलम. त्या कर्मातलं कौशल्य म्हणजे योग आहे. म्हणजे लेखन हे कर्म आहे, पण लेखनातलं सुंदर अक्षर
रामदास स्वामींनी वर्णन केलंय अक्षर कसं असावं. अक्षर लिहिताना दोन्ही बाजूला समास सोडावे आणि अत्यंत सुंदर अक्षर लिहावं, सुंदर नेटके लिहावे, लिहून शुद्ध वाचावे. शुद्ध आणि नेटकं लिहिलं पाहिजे, लिहून शुद्ध वाचलं पाहिजे. लेखन कर्मासंबंधी ते बोलतात. आणि रामदास स्वामींनी पुढे असं म्हटलंय की दोन्ही बाजूला समास सोडून मध्येच झळझळीत लिहावे. मध्येच झळझळीत म्हणजे अत्यंत टपोर अक्षर काढावं, चांगलं अक्षर काढावं. अक्षर कसं असावं तर अक्षराने समशीर्षानी, वर्तुलानी घनानीच. अक्षर समशीर्ष पाहिजेत, त्यांचे डोके सारखे असले पाहिजे. अक्षर वर्तुलानी अक्षर गोलाकार पाहिजे आणि घनानीच म्हणजे घनदाट पाहिजे. म्हणून अक्षराने समशीर्षानी, वर्तुलानी घनानीच. परस्पर विलग्नानी, गिचमीट नको, परस्पर विलग्न पाहिजेत, परस्परापासून एकमेकापासून वेगळे पाहिजेत. म्हणजे नाहीतर गिचमीड अक्षर काढलंय, स्वयंमपी लिखितं स्वयं वाचयति, असा अक्षर नको. म्हणून अक्षर कसं असावं यासंबंधी रामदास स्वामींनी खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. सांगायचं तात्पर्य असं की लेखन हे कर्म आहे, पण त्यातलं सौंदर्य अक्षरातलं हा योग आहे. आणि जे लिहितो ते कळलं पाहिजे, त्याला ज्ञान म्हणायचं. म्हणून अक्षर काढणे सुंदर हा भक्तियोग आहे. त्याचप्रमाणे त्यातलं ज्ञान होणे हा ज्ञान आहे आणि लिहिणे हे कर्म आहे. म्हणजे लिहिणं, सुंदर अक्षर आणि ज्ञान हे तिन्ही गोष्टी आपण लिहिताना करतो आणि जर केल्या तरच आपण लेखन सुद्धा योगच होऊ शकतो. लेखन हा योग आहे. तसं वक्तव्य हा देखील योगच आहे, व्याख्यान योग आहे. सगळ्या गोष्टी योगामध्ये आपल्याला दाखवता येतात. कारण कर्म सुकौशलम, कर्मातलं कौशल्य. आपल्या कोणत्याही कामामध्ये जेव्हा आपण कुशलता येते, कोणत्याही कामामध्ये जेव्हा आपण प्रावीण्य प्राप्त करतो तेव्हा तो योग असतो. या दृष्टीने हे कर्म शेवटी नैष्कर्म्यापर्यंत पोहोचतं. या दृष्टीने ते म्हणतात की कर्म लोको विकर्म निरतः कुशले प्रमत्तः, कुशले प्रमत्तः, हे कौशल्य आपल्याला प्राप्त करून घ्यायचे. याप्रमाणे ते म्हणतात की माणसं अशा पद्धतीचं काही लोक निषिद्ध कर्म करायला लागतात. वास्तविक कर्म, काही लोक कर्मापासून परावृत्त होतात, तर काही लोक निषिद्ध कर्माला योग्य कर्म मानतात. तेही चुकीचं आहे. जे वेदांनी सांगितलंय ते कर्म केलं पाहिजे. वेदांनी दोन पद्धतीचे आदेश दिलेले, एक करावं आणि हे करू नये. वेद दोनच भाषेत बोलतो. म्हणून वेदाची भाषा ही हे करावं अशा प्रकारची आहे आणि हे करू नये किंवा निषिद्ध आहे अशा प्रकारची आहे. म्हणून वेदामध्ये विधी आणि निषेध आहे. विधी म्हणजे करावं आणि निषेध म्हणजे करू नये. म्हणून नामदेव महाराजांनी एका ठिकाणी म्हटले की वेदापासी फक्त भरले तयासी विधी निषेध, तत्व पुसावया गेलो वेदज्ञानसी, तव तयापासी भरले विधी निषेध. वेदामध्ये फक्त विधी आणि निषेध आहेत. म्हणून वैदिक ज्ञान हे विधी निषेधात्मक आहे. काही लोक फक्त आराधना करतात आणि विपरीत निषिद्ध कर्म करतात आणि प्रमाद करतात, प्रमत्त होतात, उन्मत्त होतात. काही लोक उन्मत्त होतात. यज्ञ याग केले म्हणजे स्वर्गप्राप्ती होते अशा प्रकारचा आदेश वेदात सांगितलाय. यज्ञ कामो यजेत, स्वर्ग कामो यजेत. स्वर्ग प्राप्त करण्यासाठी यज्ञ करा. मग स्वर्ग प्राप्त करण्यासाठी यज्ञाची अहमहमिका केली आणि एवढे यज्ञ केले प्राचीन बरीनी की एक जागा सुद्धा ठेवली नाही की जिथे दर्भ अंथरले नाही. सगळ्या पृथ्वीवर दर्भ अंथरले आणि मग नारदाला त्यांना उपदेश करावा लागला. याचे विवरण पुढे चतुर्थ स्कंधात येणारच आहे. नारदांना उपदेश करावा लागला की अरे प्राचीन बरी, केवळ कर्माने सगळं काही प्राप्त होत असतं असं नाही. कर्माने माणसाची मनःशुद्धी होत नाही, मनःशुद्धी ज्ञानानेच होते. आणि म्हणून कर्म हे कर्माच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे, परंतु कर्मच सर्वात श्रेष्ठ आहे असं नाही. कर्माच्या पुढे आपल्याला ज्ञानाकडे गेलं पाहिजे. म्हणून काही लोक केवळ कर्मच करत राहतात आणि कर्मठ बनतात. या ठिकाणी कर्म करणे हे वाईट नाहीये, कर्मठपणा वाईट आहे. आणि कर्मठपणा आपल्या मनामध्ये भरला की ज्ञानाकडे आपण जात नाही. म्हणून ते म्हणतात की आपण
काही लोक केवळ निषिद्ध कर्म करतात, काही लोक उदासीन राहतात आणि काही लोक प्रमाद करतात. त्याप्रमाणे माणसांनी कशा पद्धतीने भगवंताच्या चिंतनाकडे जावं हे लोकांना कळत नाही. म्हणून ब्रह्मदेव म्हणतात, हे देवा, यस्मित बिभेम्यहमपि विपरार्ध धिष्ण्य. मी सुद्धा घाबरलेलो आहे. का तर मला देखील 2 परार्धच आयुष्य, 2 परार्ध आयुष्य संपलं की मला देखील या विश्वातून आपलं स्वरूप तिरोधान पावावं लागतं. मला देखील या स्वरूपाला विसरावं लागतं आणि आपल्या रूपामध्ये एकरूप व्हावं लागतं. तस्मात बिभेम्यहमपि विपरार्ध धिष्ण्य मध्यासी तस्य कललोक नमस्कृतम यत्. परंतु आपणच असे आहात की जे अक्षर आहात, अव्यय आहात, अविनाशी आहात. माझा देखील 2 परार्धानंतर विनाश होतो, परंतु आपण अविनाशी आहात. तेपे तपो आणि म्हणून समान तस्मै नमो भगवते अधिमखाय तुभ्यम. अधिमखाय तुभ्यम. आपण प्रत्यक्ष यज्ञ स्वरूप आहात. यज्ञ हे तुमचं स्वरूप आहे. कारण यज्ञ, या यज्ञामध्ये ज्याप्रमाणे आपण आहुती देतो आणि ही आहुती शेवटी अग्नीला प्राप्त होते आणि अग्नी हा देवापर्यंत पोहोचवतो. हा अग्नी तुमचं मुख आहे. म्हणून आपण यज्ञ स्वरूपच आहात. यज्ञ हे तुमचं स्वरूप आहे. यज्ञ हे तुमचं मुख आहे. आणि म्हणून हे देवा, आता मी आपली अनेक वेळेला तपश्चर्या केली तरी देखील आपण तपश्चर्येने केवळ संतुष्ट होत नाही. तेपे तपो बहुसभो मरुत समान भगवते धीमखाय तुभ्यम. मी देखील त्या काळाला घाबरतो आणि आपल्या अधिरूप यज्ञरूप असणारे आपण, तपस्यारूप असणारे आपण, त्यांना मी नमस्कार करतो. म्हणून त्यांनी नमस्कार केला. तिर्यंग मनुष्य विबुधादिषु जीव योनी स्वात्मेच्छया आत्मसकृते हेतु परिसयाया रेमे निरस्त तिरप्य वरुद्ध देह तस्मै नमो भगवते पुरुषोत्तमाय. हे देवा, आपण वेगवेगळे अवतार धारण करता. तिर्यंग मनुष्य विबुधादिषु जीव योनी. तिर्यंग म्हणजे पशु पक्षी प्राणी यांचेच देखील आपण अवतार धारण करता. बरोबर आहे ना. मत्स्य रूप धारण केलं, कच्छ रूप धारण केलं, वराह रूप धारण केलं. त्याचप्रमाणे वेगवेगळे रूप आपण धारण करता. कधी आपण पशुच्या रूपात व्यक्त होता, कधी पक्षाच्या रूपात व्यक्त होता, तर कधी माणसाच्या रूपात व्यक्त होता आणि कधी देवाच्या रूपात व्यक्त होता. ह्या सगळ्या रूपामध्ये आपण प्रगट होता. या सगळ्या रूपांचा आपण आविष्कार केला आणि म्हणून तुमच्या रूपाचं काही अंदाज लागत नाही. तुमच्या इच्छेप्रमाणे स्वात्मेच्छया आत्मकृत सेतू परीप्सया वा. आपण स्वतःच्या आत्मइच्छेने, आपल्या आत्मशक्तीने, आपण आत्ममायेने हे सगळे वेगवेगळे रूप धारण करू शकता. म्हणून तुमच्या या सर्व रूपाला नमस्कार असो, सगुण रूपाला नमस्कार असतो. तस्मै नमो भगवते पुरुषोत्तमाय. आपण पुरुषोत्तम आहात. सर्व पुरुषांच्या मधले श्रेष्ठ आहेत, उत्तम दर्जाचे. पुरुष या शब्दाचा अर्थ इथे लिंगवचन या दृष्टीने घ्यायचा नाही. तर पुरुष म्हणजे जो या शरीरात राहतो. पुरीषु शेरते इति पुरुषा. जो या देहात राहतो, शरीरात राहतो. हे शरीर देवाचं कोणतं आहे? विश्वात्मक. विश्वरूप भगवान हे विश्वरूपी शरीरात राहतात, ब्रह्मांडरूपी शरीरात राहतात. म्हणून तुम्हाला नमस्कार असो. यो विद्ययानुपहतोपि दशार्धवृत्त्या निद्रा मोहावजठरी कृतलोकयात्रा अंतर्जली ही कशिपूर स्पर्शानुकूलाम भीमोर्मिमालिनी जनस्य सुखम वृणिन्बन. याप्रमाणे त्यांनी वर्णन केलं की याप्रमाणे मी तुम्हाला नमस्कार करतो. आणि आपण अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश या पाचांच्याही अधीन आपण नाही. यो अविद्यया, आपण अविद्या. अविद्येचे हे 5 स्वरूप आहेत. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश ह्या 5 गोष्टी आहेत. अविद्ययानुपहतोपि दशार्ध वृत्त्या. दशार्ध भागवताची भाषा अशी आहे. दशार्ध वृत्त्या म्हणजे 5. हे 5 वृत्ती आहेत. 10चा अर्ध म्हणून 5. यो विद्ययानुपहतोपि दशार्ध वृत्त्या निद्रा मोहावजठरीकृत लोकयात्रा. आपण अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे याला पंचक्लेश म्हणतात. हे पंचक्लेश जीवाला कारणीभूत असतात.
पंचक्लेश जीवाला त्रास देत असतात. त्याला आपण जीव म्हणतो किंवा जीवत्व ज्याच्यामध्ये आहे, जीवरूपत्व ज्याला आपण म्हणतो किंवा जीव दशा ज्याला आपण म्हणतो, ती कशामुळे प्राप्त होते? ते या पंचक्लेशामुळे. जीव या पंचक्लेशामध्ये अडकतो. तो अविद्येत अडकतो, तो अस्मितेत अडकतो, राग, द्वेष आणि अभिनिवेश या 5 गोष्टीमध्ये तो अडकतो. आणि म्हणून तो ही लोकयात्रा, तो ही जगाची यात्रा म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम अशा प्रकारची पुनर्जन्म आणि उत्तर जन्म, जन्म मरण, जन्म आणि मृत्यू या चक्रामध्ये अडकतो, संसार चक्रात अडकतो. अंतर्जले ही कशिपूर स्पर्शानुकूला. तुम्ही मात्र याच्या पलीकडे आहात. तुम्हाला अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश या 5 अविद्येच्या गोष्टी किंवा ह्या 5 वृत्ती, ह्या 5 वृत्ती कशातून निर्माण होतात? तर तम, मोह, महामोह, तामिश्र आणि अंधतामिश्र या वृत्ती आहेत. या वृत्तीतून ह्या गोष्टी निर्माण होतात. ह्या 5 तर तमापासून अविद्या निर्माण होते. तम म्हणजे अंधकार, अंधकार म्हणजे अज्ञान, अज्ञान रूपी अंधकार, त्याला तम असं म्हणायचं. या तमातून काय निर्माण होतं? तर अविद्या. या तमातून अविद्या निर्माण होते. यो विद्ययानुपहतोपि दशार्ध वृत्त्या, ह्या 5 वृत्ती निर्माण वृत्ती. तमापासून अविद्या निर्माण होते. मोहातून अस्मिता निर्माण होते. जो मोह आपल्याला पडतो त्यातून अस्मिता म्हणजे आपलं वेगळेपणा दाखवणे, मी वेगळा आहे असं दाखवणे, मी वेगळा आहे असं मानणे, आपलं स्वतःचं महत्त्व व्यक्त करणे, यालाच मोहातून निर्माण होते. आणि महामोहातून राग निर्माण होतो. मग राग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे राग, म्हणजे फक्त क्रोधच नाही. राग म्हणजे ही मनाची वृत्ती आहे, मनाच्या भावना आहेत, याला राग असं म्हणतात. जो मनाच्या वेगवेगळ्या भावना प्रगट होतात त्या महामोहातून प्रगट होतात. आणि त्यानंतर अभिनिवेश, द्वेष आणि अभिनिवेश. तर द्वेष निर्माण होतो तामिश्रामधून आणि अभिनिवेश निर्माण होतो अंधतामिश्रामधून. याप्रमाणे तम, मोह, महामोह यामधून अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश या 5 वृत्तींचा जन्म होतो. आणि आपण या 5 वृत्तीच्या पलीकडचे आहात. आपण तम, मोह, महामोह, तमिश्र आणि अंधतामिश्राच्या पलीकडे. अंतर्जले ही कशिपूर स्पर्शानुकूलाम भीमोर्मी मालिनी जनस्य सुखम विमृण्वन. भीमोर्मी, भीमोर्मी म्हणजे अत्यंत प्रचंड लाटा, उर्मी म्हणजे लाटा. या संसाररूपी सागरामध्ये ह्या 5 लाटा इतक्या जबरदस्त आहेत की या लाटांमध्ये माणूस या कुठे वाहवत जातो पत्ता लागत नाही. माणूस सर्वत्र आपल्या स्वरूपाला विसरतो. भीमोर्मी मालिनी. आणि ह्या लाटा नुसते एकदा येऊन चालत नाहीत, ह्या लाटा सतत येत राहतात. भीमोर्मी मालिनी, या लाटांच्या माळाच सुरू होतात. आणि एक लाट झाली की दुसरी लाट येते, दुसरी लाट गेली की तिसरी लाट येते. आणि अत्यंत प्रक्षुब्ध अशा ह्या लाटा, अत्यंत उंच उंच ह्या लाटा जीवाला सतत या संसार सागरामध्ये अस्वस्थ करत असतात. मग ह्या लाटा म्हणजे या वृत्ती. बरं, या लाटा कुठून निर्माण होतात? त्याच्यातूनच निर्माण होतात. त्याच्या अंतःकरणातच ह्या लाटा म्हणजे उर्मी, अत्यंत प्रगाढ अशा प्रकारच्या, प्रक्षुब्ध अशा प्रकारच्या उर्मी त्याच्या अंतःकरणात प्रगट बाधित करतात. ह्या लाटामध्ये तो अडकतो. ह्या लाटातून तो बेभान होतो, त्याला कळत नाही. भीमोर्मी मालिनी जनस्य सुखम विमृण्वन होत राहतं. या सुखाच्या नादी माणूस लागतो, परंतु सुख त्याला प्राप्तच होत नाही. सुखाचे तुकडे तुकडे त्याला प्राप्त केल्यासारखं वाटतं, परंतु प्रत्यक्षामध्ये हे सुख त्याला मिळतच नाही आणि त्याला विश्रामही मिळत नाही. एकानंतर दुसरी लाट, एकानंतर दुसरी लाट त्याच्या अंतःकरणावरती दाटते आणि तो श्रमित होतो, तो थकून जातो, सुख नष्ट होत जातं. यन्नाभिपद्म भवना दह मास मीड्य लोकत्रयोपकरणो यदनुग्रहेण. आणि हे देवा, तेव्हा आपण अलौकिक आणि दिव्य आहात.
मी तुम्हाला नमस्कार करतो. या लाटापासून, ह्या दुःखापासून, या 5 वृत्तीपासून, ह्या अविद्येपासून तुम्ही जीवाचं रक्षण करा. युंजित कर्म शमलम तर याचा विजयी हा. आणि मला जी शक्ती प्रदान करा की मी विश्वाची रचना करेन. विश्वाची रचना माझ्याकडून आपल्याला करायची आहे, तर मला देखील ही प्रेरणा आपण द्या. रूपम विचित्रमिदमस्य विवृणतो मे. हे देवा, मी देखील आपलीच विज्ञान शक्ती आहे, मला याची जाणीव आहे. रूपम विचित्रमिदमस्य विवृणतो मे मारीरी शिष्ट निगमस्य गिराम विसर्गा. मी देखील आपलीच एक शक्ती आहे. कोणती शक्ती? आपल्यामध्ये जी विज्ञान शक्ती आहे, आपल्यामध्ये प्रगट झालेली जी विज्ञानरूपी शक्ती आहे, ज्या विज्ञानरूपी शक्तीनं बुद्धी ही विज्ञान शक्तीचा आविष्कार आहे. आणि या बुद्धीतूनच आपल्याला निर्मितीचा आविष्कार होत असतो. म्हणून या जगत स्वरूपाचा विस्तार करण्यासाठी ज्या बुद्धीची गरज आहे, ती बुद्धी, ती विज्ञान शक्ती ही माझ्यामध्ये आहे. मी तुमच्या विज्ञान शक्तीचंच एक रूप आहे. म्हणजे भगवंतामध्ये ज्या सगळ्या शक्ती आहेत, त्या सगळ्या शक्तीचा एक एक आविष्कार एकेका गोष्टीमध्ये असतो. त्यामध्ये तमाचा आविष्कार शंकरामध्ये, तर रजोगुणाचा आविष्कार हा ब्रह्मदेवामध्ये. म्हणून हे देवा, आता आपण मला विश्वरचनेला प्रेरणा द्या. असं म्हणून उत्थाय विश्वविजयाच नो विषादम माद्व्यागिरापण नयतात पुरुष पुराण. आपण पुराण पुरुष आहात, विराट पुरुष आहात, मी तुम्हाला नमस्कार करतो. असं म्हणून ब्रह्मदेवाने नमस्कार केला. याप्रमाणे त्यांनी नमस्कार केल्यानंतर लोकसंस्थान विज्ञान आत्मना परिखेद्यत आहे. विश्व कसं निर्माण करायचं याबद्दल ते चिंतन करू लागले. आत्मना परिखेद्यत. अंतःकरणामध्ये सतत एक चिंता होती. खिद्यता म्हणजे चिंता होती. कोणती चिंता होती? की विश्व कसं निर्माण करू मी. भगवंताने मला तर निर्माण केलंय, पण लोकसंस्थान विज्ञान, जगाची निर्मिती करायची, विश्वाची निर्मिती करायची, लोकसंस्था प्रगट करायच्या. तर या लोकसंस्था म्हणजे संस्थात्मक पद्धतीने, म्हणजे विशुद्ध पद्धतीने, चांगल्या पद्धतीने, सुसंवादी पद्धतीने सगळ्या जगतसृष्टीची रचना करायची. जगतसृष्टी ही काही सहज निर्माण झालेली नाही, त्याच्या मागे निश्चित भूमिका आहे, निश्चित सुसंवाद आहे. सुसंवाद असल्याशिवाय जगतसृष्टी निर्माण होऊ शकत नाही. म्हणून विचार करू लागले. तमाहा गाधया वाचा कश्मलम शमयन्निव. आणि मग तेवढ्यात त्याला दुरून आवाज आला भगवंताचा. अंतःकरणामध्येच भगवान प्रगटले आणि भगवंतांनी त्याला सांगितलं, अरे ब्रह्मदेवा, घाबरू नकोस. तुझा मनातला जो संशय तुम्ही दूर करतो, तू काळजी करू नकोस. का? मा वेद गर्भगास्तंद्रीम सर्ग उद्यम मावह. तुला आता माझ्या कृपेने हे विश्व निर्माण करता येईल. तू वेदगर्भ आहेस, तू माझ्यापासून प्रगट झालास, वेद तुझ्यामध्येच आहेत. हे सांगावं लागतं की अरे तू ज्ञानी आहेस. कारण गुरुनी असा उपदेश केल्याशिवाय शिष्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडतच नाही. कुणीतरी प्रेरणा द्यावी लागते. सुप्तम कर्म प्रबोधयन. कुणीतरी आपल्यातलं सुप्त कर्म प्रगट करावं लागतं. कारण आपल्यातल्या ज्ञानशक्तीचा आपल्याला परिचय नसतो. आपल्याला मध्ये असलेली ज्ञानशक्ती, यालाच आपण नव्या शब्दामध्ये पॉझिटिव्ह विचारसरणी म्हणतो. यालाच एक प्रकारची सकारात्मक दृष्टी असं म्हणतो की अरे तूच हे निर्माण करू शकतोस, तूच हे निर्माण करू शकतो, तुझ्यामध्ये शक्ती आहे, चल कामाला लाग. मी काय करू, मला येणार नाही, मी कसं करू, अशा प्रकारचा संशय या ठिकाणी मनात आणू नकोस. कारण संशय आत्मा विनश्यती. संशय मनात निर्माण झाला की माणसाचा अर्धा भाग नष्ट होतो, अर्धी शक्ती नष्ट होते. माणसाची अर्धी शक्ती, अर्ध सामर्थ्य, अर्धी प्रेरणा माणसाची गलित होऊन जाते. म्हणून माणसाला नेहमी आपण प्रेरणा दिली पाहिजे, माणसाला पाठिंबा दिला पाहिजे. जसं आपण म्हणतो की हे तू कर आणि हे तूच करू शकतोस, मग त्याला वाटतं अरे मी हे करेन. या ठिकाणी उद्धरेत आत्मानात्मान आत्मानमव साधयेत. गीतेने सांगितलंय आम्हाला की आत्मानमव साधयेत. आपण आपल्या स्वतःला न्यूनगंड काढून टाका. नव्या शब्दात सांगायचं तर गीतेने असं सांगितलंय की न्यूनगंड काढा आणि
आपल्यामधल्या शक्तीला ओळखा, आपल्यातल्या सामर्थ्याला ओळखा. न्यूनगंडातून माणसं खालीच खाली घसरत राहतात. म्हणून आत्मानमव साधयेत, स्वतःला दोष देऊ नका, स्वतःला कमी समजू नका. तुम्ही सामर्थ्य संपन्न आहात, सामर्थ्यवान आहात. रामदास स्वामींनी म्हटलंय की जो जो करील तयाचे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, पण तुम्ही करा. आधी करा, मग बरोबर ईश्वर तुम्हाला सहाय्य करेल. आधी केले मग सांगितले. आधी तुम्ही करायला सुरुवात करा. या ठिकाणी प्रेरणा आपण दिली पाहिजे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परी तेथे अधिष्ठान पाहिजे ईश्वराचे. याप्रमाणे आधी करायला पाहिजे आणि मग आपोआपच ईश्वर आपल्याला सामर्थ्य देतो. चळवळ केली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत. आणि म्हणून प्रयत्न हाच खऱ्या अर्थाने ईश्वर आहे. यत्न तो देव जाणावा, ही सगळी संकल्पना रामदास स्वामींनी जी मांडली ती आमच्यातल्या न्यूनगंडाला बाजूला सारून आपल्यातील आत्मशक्ती प्रगट करण्यासाठी आहे. म्हणून या ठिकाणी भगवान प्रत्यक्ष वेद गर्भ असणाऱ्या ब्रह्मदेवाला म्हणतात की अरे तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे, तुझ्यात सामर्थ्य आहे. मी मलाच घडविन ध्यास हवा, ध्यास हवा अभ्यास हवा. आपण आपल्यालाच घडवू शकतो अशा प्रकारची आपली शक्ती पाहिजे, प्रेरणा पाहिजे. आणि ही भगवंतांनी इथे प्रगट केली. ते म्हणतात मा वेद गर्भ गावस्तंद्रीम. अरे घाबरू नकोस. मा म्हणजे नको. हे वेदगर्भ, तू प्रत्यक्ष तुझ्यामध्ये वेद आहे. हे वेद तुझ्याच अंतःकरणात आहेत. कारण ब्रह्मदेवानीच वेदाची निर्मिती केली. वेद कुठं होते? जसे ज्ञान आपल्या जवळच आहे, पण आपण झोपलं म्हणजे ज्ञान देखील सुप्त होतं. पण आपण जागृत झालो की ज्ञान आपल्याला सहजच प्रगटतं. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाजवळ ज्ञान आहे, वेद आहे. पण तंद्रीम, तू या सगळ्या विश्वरचनेमध्ये आळस टाकून, गाम्स तंद्रीम, तुझी जी तंद्री आहे, तुझा जो आळस आहे तो टाकून दे आणि सर्ग उद्यम मावह. सर्गाच्या म्हणजे विश्वनिर्मितीच्या उद्योगाला लाग. विश्वनिर्मितीचं कार्य करायला सुरुवात कर. तन्मयापादितम ह्यग्रे यन्माम प्रार्थयते भवान. तू माझी प्रार्थना केलीस आणि तुला जर काही पाहिजे असेल तर मी माझा आशीर्वाद तुला दिलेलाच आहे. आता पूर्वीच तू हे पूर्वी केलेलं आहे. तू हे अशा प्रकारची रचना पूर्वी केलेली आहेस, त्याची आठवण कर. तन्मया पादितम ह्यग्रे, या पूर्वीच्या कल्पामध्ये तू निर्मिती केलेलीच आहेस आणि अशीच तू देखील प्रार्थना केली होतीस, तेव्हा मी तुला प्रेरणा दिली होती. आता त्याचप्रमाणे तुझी तपश्चर्या आता फळाला येईल. भूयस्त्वं तपातिष्ठ विद्यां व मदाशया. आणि आता तू अनुष्ठान कर आणि भागवत ज्ञानाचं चिंतन कर. जे भागवत ज्ञान मी तुला सांगितलं याप्रमाणे तत आत्मनिलोकेच भक्तियुक्त समाहित दृष्टा शिवाम तमतम ब्रह्मन मयी लोकां स्वमात्मनः. याप्रमाणे ज्याप्रमाणे प्रत्येक कोणत्याही लाकडामध्ये जसा अग्नी अस्तित्व रूपाने असतो, त्याप्रमाणे मी सर्वत्र सर्व भूतामध्ये यदा तू सर्वभूतेषु दारुष्वग्नी व्यवस्थितम. जसा प्रत्येक या लाकडामध्ये अग्नीचं अस्तित्व गुप्त रूपाने असतं, त्याप्रमाणे सर्व विश्वामध्ये जीवामध्ये मी गुप्त रूपाने आहे. तेव्हा तू आता फक्त सृष्टी निर्माण कर. प्रजा बही सुशिक्षतः. प्रजा निर्माण कर, लोकसंस्था निर्माण कर, त्याचं योग्य संचालन कर, त्याचं योग्य संयोजन कर. मी तुला आशीर्वाद दिलेलाच आहे. याप्रमाणे ऋषी माध्यन्न बध्नाती पापयांचा रजोगुण आहे. तुझ्यामध्ये जो रजोगुण आहे, कारण रजोगुणाशिवाय निर्मिती नाही. हे जे गुण आहे हे गुण एका अर्थाने प्रवृत्तीपर आहे. रजोगुणाची प्रवृत्ती काय आहे? रजोगुणाची प्रवृत्ती निर्मितीची आहे. म्हणून तुझ्यामध्ये माझं एक स्वरूप आहे. कोणतं? निर्मितीचं. हे निर्मिती हे स्वरूप तुझ्याजवळ आहे आणि तुला रजोगुणामुळं कोणतीही बाधा येणार नाही. तुला असं वाटत असेल माझ्यामध्ये रजोगुण आहे, मग मला सत्वगुण कसा प्राप्त होईल, मी मुक्त होईल का, मला देवाचं दर्शन होईल का, तेव्हा तू त्याची काळजी करू नकोस. हा रजोगुण तुला मी केवळ उत्पत्तीपुरता दिलेला आहे. म्हणून ऋषी माध्यन्न बध्नाती, तू आद्य ऋषी आहेस. ब्रह्मदेवाला आद्य ऋषी म्हटलंय. ऋषी हे ज्ञानी असतात. ऋषी हे त्रिकालदर्शी असतात. ऋ हा जो शब्द आहे किंवा जो वर्ण आहे तो ऋ वर्ण प्रवाहीपणा,
व्यक्त करणार आहे. म्हणून ऋग्वेद यामध्ये ऋ आहे, हा प्रवाही. तू प्रवाही आहेस, तुझं ज्ञान हे प्रवाही आहे. तू गतिमान आहेस, तू त्रिकालदर्शी आहेस आणि तू पहिला ऋषी आहेस. म्हणून न बदनाती, तू केवळ रजोगुणामुळं बांधला जाणार नाहीस, अर्थात रजोगुणामुळे तू फसणार नाहीस. यन मनोमयी निर्बद्धम प्रजा सृजतोपती, माझ्या आदेशानुसार आता तू प्रजा निर्माण कर, याप्रमाणे सांगितलं. आणि पूर्तेन तपसा यज्ञेर दान योग समाधिना रथम निश्चय संपुंसाम नत्प्रीती स्वमितम मतम, याप्रमाणे दान योग समाधी या साधनाने प्राप्त होणारं जे फळ आहे ती माझी प्रसन्नता आहे आणि मी तुझ्यावरती प्रसन्न आहे. याप्रमाणे भगवंतानी ब्रह्मदेवाला आशीर्वाद दिला आणि प्रजा सृष्टी त्याचं योग्य अशा पद्धतीची निर्मिती करायला आणि लोकसंस्था या विश्वामध्ये प्रगट करण्यासाठी आशीर्वाद दिला. आणि यानंतर मैत्रेय म्हणतात, विदुरा तस्माम एवं जगत सृष्टे प्रधान पुरुषेश्वरा. मग यानंतर ब्रह्मदेवानी प्रजासृष्टी निर्माण करायला प्रारंभ करण्यापूर्वी भगवंत तिथून अदृश्य झाले, भगवंत तिथून गुप्त झाले. तस्मा एवं जगत सृष्टे प्रधान पुरुषेश्वरा व्यज्येदम स्वेन रूपेण कंजनाभिस्तिरो दधे, तिरोधान पावले. प्रधान पुरुषेश्वर असा शब्द वापरला आहे. प्रधान पुरुषेश्वर, नुसतं पुरुषेश्वर असंही चाललं असतं किंवा नुसता ईश्वर असंही चाललं असतं, पण प्रधान पुरुषेश्वर ही भाषा सांख्याची आहे. कारण सांख्याने मायेला प्रधान शब्द वापरला आहे. मायेसाठी प्रधान असा शब्द आहे. म्हणजे माया आणि पुरुष, म्हणजे पुरुष आणि माया अशा पद्धतीचे दोन गोष्टी सांख्य तत्वज्ञान मानतं. म्हणून प्रधान आणि पुरुष, माया आणि पुरुष, याप्रमाणे हे पुरुष अनेक आहे आणि माया मात्र एक आहे. या दृष्टीने इथं प्रधान म्हणजे माया आणि पुरुष म्हणजे जीव, या दोनांचा जो स्वामी आहे अर्थात भगवान, जो या जगाच्या सर्व जीवांचा स्वामी आहे आणि मायेचा देखील स्वामी आहे. म्हणून प्रधान पुरुषेश्वर असा शब्द वापरला आहे या ठिकाणी. तस्मा एवं जगत सृष्टे प्रधान पुरुषेश्वर, या दृष्टीने भगवान अंतर्धान पावले आणि ब्रह्मदेव आता सृष्टीच्या मार्गाला लागले, सृष्टी निर्माण करायला लागले. विदुर म्हणतात, विदुराने प्रश्न उपस्थित केला, अंतर्हिते भगवती ब्रह्मा लोकपितामह. भगवान अंतर्धान पावल्यानंतर लोकपितामह असणाऱ्या ब्रह्मदेवानी प्रजा कशी निर्माण केली, दैहिकी आणि मानसी अशा प्रकारची प्रजा निर्माण केली असं मी ऐकलंय. तेव्हा ही कशी निर्माण केली हा संशय माझ्यातला आपण दूर करा. म्हणजे भगवंतांनी अंतर्धान पावल्यानंतर, तिरोधान झाल्यानंतर ब्रह्मदेवानी मानसी आणि शारीरिक म्हणजे दैहिक आणि मानसिक अशी प्रजा कशी निर्माण केली. प्रजा ससर्ज कतिधा दैहिकीर मानसीर विभू. भगवंतानी ब्रह्मदेवानी ही सृष्टी आपल्या मनातून कशी निर्माण केली आणि देहातून कशी निर्माण केली हे मला सांगा, याचं क्रमशः वर्णन करा असं म्हटल्यानंतर इकडे सूत म्हणतात, शौनकादिका हो. असं म्हटल्याबरोबर मैत्रेयांनी सांगायला सुरुवात केली, विरंजोबी तथा चक्रे दिव्यम वर्षशतं तपाहा. कुठली गोष्ट करायची तर तपश्चर्या पहिल्यांदा आहे. तपश्चर्या केल्याशिवाय काहीच प्राप्त नाही. म्हणजे जरी ब्रह्मदेवांनी पूर्वी सृष्टी निर्माण केलेली होती, त्यांना येत होतं, त्यांना ज्ञान होतं, तरी तपश्चर्या करणं भाग आहे. का तर तपश्चर्या म्हणजे एका दृष्टीने ज्याला आपण तप, शांत मनाने केलेलं चिंतन असं म्हणू. ज्याप्रमाणे आपल्याला जरी सगळं येत असलं, सगळं ज्ञान असलं, तरी सुद्धा आपण जशी आवृत्ती करतो, जसा शस्त्र तयार आहे पण बरेच दिवसाचं पडलेलं आहे, गंजलंय, मग आपल्याला त्याला धार लावावी लागते, शस्त्राला धार लावावी लागते. त्याचप्रमाणे एखाद्या वस्तूला धार लावावी लागते. भांडे पडलेले ते घासावे लागतात, ते जसे स्वच्छ करावे लागतात. का तर त्याच्यावरचा मळ काढावा लागतो. त्याप्रमाणे अनेक वर्षापासून ब्रह्मदेवाने याचा विचार केलेला नव्हता. अनेक वर्ष, अनेक युग हे ब्रह्मांड भगवंतामध्ये विलीन होतं. म्हणून तिथे आता नवनिर्मिती करायची, तर नवसृजन करायचंय म्हटल्यावर पुन्हा तपश्चर्या करणं भाग आहे. पुन्हा स्वच्छ टापटीप ज्याला आपण आवृत्ती करणं, पुन्हा एकदा पाठांतर करणं, पुन्हा लक्षात आणणं,
हे आवश्यक आहे. म्हणून तपश्चर्या तपस्तेपे ते म्हणतात की ब्रह्मदेवांनी वर्ष शतन तपहा, वर्ष शत 100 वर्ष तपश्चर्या केली ब्रह्मदेवाची. स्वतः ब्रह्मदेवाचे प्रमाणे दिव्य वर्ष शतन तपहा. दिव्य वर्ष म्हणजे देवाचे वर्ष. अर्थात आपण हे बघितलेलं आहे की देवाचे वर्ष म्हणजे किती, मानवाचे वर्ष म्हणजे किती. मानवाचं एक वर्ष म्हणजे देवाचा एक दिवस. याप्रमाणे देवांचे 100 वर्ष तपश्चर्या केली. विरिंचोपी तथा चक्रे, विरिंची जरी असले, ते स्वतः ब्रह्मदेव जरी असले, सर्व निर्माण करणारे जरी असले, सर्व प्रकारच्या सृष्टीची उत्पत्ती पूर्वी केलेली असली, तरी सुद्धा आपल्याला तपश्चर्या करणं भाग असतं. कारण तपातून सिद्धी प्राप्त होते, तपातून मन शांत होतं, तपातून एक प्रकारची दिव्यता प्राप्त होते. म्हणून विरिंचोपी तथा चक्र दिव्यम वर्ष शतन तपहा आत्मन्य आत्मानमावेश यदाह भगवान जहा. आणि मग शांत तपश्चर्या केली. मनाचा स्थिर जो काटा आहे तो पक्का ठेवला. या ठिकाणी वर्णन केलंय आत्मन्य आत्मनामावेश, आत्म्यामध्ये प्रवेश, आत्म्याचा आत्म्यामध्ये प्रवेश. म्हणजे समाधी या पातळीवर जी शांत समाधी केवळ कोणत्याही प्रकारच्या विकल्पासह समाधी ही सविकल्प आहे, पण विकल्परहित असलेली समाधी ही निर्विकल्प आहे. अशी ही आत्मन्य आत्मानमावेश यदाह भगवान जहा. याप्रमाणे तपश्चर्या केली. त्याच वेळेस तपश्चर्या करता करता 100 वर्ष लोटले, देवांचे 100 वर्ष लोटले. तद विलोक्याब्ज संभूतो वायुना जलतिष्ठितः. आणि एकदम भगवान ब्रह्मदेव ज्याच्यावरती बसलेले होते ते कमळ वाऱ्याने हालायला सुरुवात झाली. इतकं जोरजोरात हालू लागलं, कारण हा वारा काही सामान्य नव्हता. हा प्रलय कालचा जसा वारा असावा तसा तो वारा होता. हा वारा, या वाऱ्याने कमल हालू लागलं. आणि तत्काल कृतवीर्येण कंपितम. हा काळाचा प्रभाव आहे. काळाच्या प्रभावाने, कालरूपाने वाऱ्याला प्रेरणा दिली काळाने, आणि भगवंताचं कमल हलू लागलं, बसलेलं कमळ हलू लागलं. तसं तपसा हे दमानेन विद्यया आत्मसंस्थाया. आणि ब्रह्मदेव भ्रमित झाले. अरे हा का हलू लागलं सगळं? जसं आपल्याला भूकंप झाल्यावर होतं त्याप्रमाणे ब्रह्मदेवाला वाटू लागलं. पण शांत मनाने ब्रह्मदेवाने विचार केला, कारण आता तपश्चर्या केलेली होती. आता मन शांत, गडबड झाली, गोंधळ, सगळीकडे हलचल झाली. त्याचा परिणाम त्यांनी होऊ दिला नाही. त्यांनी वायू सगट तो सगळा आपल्या अंतःकरणामध्ये शांत डोक्याने विचार करून वायू आपल्या अंतःकरणात पिऊन टाकला. आपल्या पोटामध्ये सगळा वायू घेतला आणि विवृद्ध ज्ञान बलो नेपाळ वायुंसाहम बसा तद विलोकी विद्यापी पुष्करम जततिष्ठितम. आणि पद्मकोशासह वायूसह सर्वांना आपल्या पोटात धारण केलं. आणि त्यानंतर भगवत कर्मचोदिता, भगवंतांनी कर्माला प्रेरणा दिली. त्यांना पुन्हा व्यापक विश्वात्मक स्वरूपामध्ये कमळ दिसू लागलं. विश्वात्मक स्वरूपात कमळ दिसल्याबरोबर त्याचे पहिल्यांदा एकम व्यभांग दुरुधा, आधी त्यांना जीव यांच्या भोगस्थान रूपाने 3 लोकांमध्ये त्यांनी त्याला विभागलं. आणि नंतर द्विसप्तधा 7 भागात विभागलं. याप्रमाणे 14 विभागामध्ये द्विसप्तधा म्हणजे 14 विभागात त्यांना विभागलं. याप्रमाणे म्हणजे काय तर 3 आधी लोक निर्माण केले आणि नंतर 14 भुवन निर्माण केले. एकम व्यभांगी दुरुधा त्रिधा भाव्यम द्विसप्तधा. याप्रमाणे आधी 3 लोक, स्वर्ग मृत्यू पाताळ असे 3 लोक निर्माण केले. आणि मग 14 भुवन, 7 स्वर्ग आणि 7 बिलस्वर्ग निर्माण केले. याप्रमाणे मह, जन, तप, सत्यलोक, ब्रह्मलोक हे प्रगट केले. धर्मस्य हे निमित्तसे विभाग परमेच्छसौ. आणि मग मैत्री म्हणतात, हे विदुरा, यानंतर गुणव्यतिकराकारो निर्विशेषो प्रतिष्ठिता. आणि ईश्वरेण परिच्छन्नम कालेना व्यक्तमूर्तीना. काळाचा प्रभाव, काळाच्या केवळ संपर्कामुळं म्हणा किंवा काळाच्या स्पर्शामुळं हे विश्व आत्मसात त्यांनी केलं, विश्व प्रगट केलं, विश्वाला आविष्कृत केलं. ईश्वरेण परिच्छिन्नम कालेना व्यक्तमूर्तीना यथा दानीम तथाग्रेच
पश्चादप्येतदीदृशम्. या ठिकाणी कालेना व्यक्तमूर्ती ना, काळ तसा म्हटलं तर तो अव्यक्त मूर्ती आहे, तो अव्यक्त आहे, पण पृथक रूपाने त्याने प्रगट केला. आता याचा अर्थ काय हो? काळ अव्यक्त आहे पण पृथक रूपाने प्रगट केला म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ थोडा वेगळ्या शब्दात सांगतो, उदाहरणासह सांगतो. ईश्वरेण परिच्छन्नम कालेना व्यक्तमूर्तीना यथा दानीम तथा अग्रेच पश्चादप्येतदीदृशम्. म्हणजे काळ हा निरवधी अव्यक्त आहे. निरवधी म्हणजे काळाला मर्यादा नाही. आपण काल, आज आणि उद्या अशा 3 भागामध्ये जरी काळाचं भेद करत असलो तरी काळ निरवधीच आहे. जसा पाण्याचा प्रवाह आपण पाहताना आपल्याला वाटतं तोच आहे काय की, वास्तविक पाण्याचा प्रवाह तो तर ज्या क्षणी आपण पाहिला त्या क्षणी तो पुढे गेला आणि दुसरा प्रवाह आला, पण आपल्याला तो तोच वाटतो. काळाचा प्रवाह देखील असाच चाललेला आहे. काल, आज आणि उद्या म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाल आणि भविष्यकाल असं जरी आपण 3 काळ असं विभागलं तरी काळ 3 रूपात नाहीच आहे. शास्त्र देखील असं सांगतं, तत्वज्ञान असं देखील सांगतं आणि विज्ञानही सांगतं की काळ हा 3 रूपात नाहीये, तो एक रूपच आहे. म्हणून निरवधी आपण म्हणतो. काला हेयो निरवधी विपुलाच पृथ्वी. आपल्याला माहिती या भासाने म्हटलंय, त्याचप्रमाणे ज्या भवभूतीने म्हटलंय. भवभूती नावाचा जो नाटककार आहे, त्या नाटकाचं त्या काळामध्ये लोकांनी काही कौतुक केलं नाही. कालिदासाचंच कौतुक केलं, भवभूतीचं कोणी केलंच नाही. म्हणून भवभूतीने त्याच्या उत्तर रामचरितमध्ये म्हटलंय की काला हेयो निरवधी विपुलाच पृथ्वी. अहो, आज जरी माझं कोणी कौतुक केलं नाही तरी काय हरकत नाही. काला हेयो निरवधी, काळाला काही मर्यादा नाही. आज जरी कौतुक नाही केलं तरी लोक उद्या माझे नाटकं डोक्यावर घेऊन नाचतील. सांगायचं तात्पर्य असं की आज, उद्या आणि काल हे जरी आपण 3 काळ मानत असलो तरी काळ हा 3 रूपात नाहीच आहे. तो आपल्या व्यवहारासाठी आपण 3 रूपात मांडला. याचं उदाहरण फक्त मी आपल्याला कळावं म्हणून देतो की ज्याप्रमाणे आपण एक रीळ आहे, एक रील म्हणजे चित्रपटाचं रील, चित्रपटाचा रील हे किंवा रीळ आहे, तो एकरूपच असतो. आपण चित्रपट पाहायला 3 तास त्या एखाद्या टॉकीजमध्ये जातो किंवा घरी टीव्हीवर पाहतो. 3 तासाचा सिनेमा आपण पाहू लागलो. मग पाहताना रील जी असते टॉकीजमध्ये आपण बघतो की रीळ तुटली की सिनेमा खंडित होतो. मग आता त्या एकाच रीळेवर सिनेमाच्या सुरुवातीचा भाग आहे, सिनेमाच्या मध्याचा भाग आहे आणि सिनेमाच्या अंताचा भाग आहे. जेव्हा दुसरा शो सुरू होतो त्यावेळेला तो पुन्हा पहिल्यापासून रीळ सुरू करतो, मग मध्यंतर होतं आणि मग शेवट होतो. पुन्हा तिसरा शो सुरू झाला की पुन्हा पहिल्यापासून रीळ. अहो, एकाच पटावर, पट म्हणजे रीळ, एकाच पटावर 3ही गोष्टी आहेत. कोणत्या 3ही गोष्टी? चित्रपटाची सुरुवातही तिथंच आहे, मध्यही तिथंच आहे आणि शेवटही तिथंच आहे. त्याप्रमाणे आपल्या जीवनाचा सुद्धा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ एकाच पटावर आहे. आपल्याला उगाच वाटतं भविष्यकाळ आम्हाला कळत नाही. त्रिकालद्रष्टे जे आहेत त्यांना भविष्यकाळ का दिसतो? ते म्हणतात भविष्यकाळ वेगळा थोडाच, याच्यावरच लिहिलेला सगळा. एकाच रीळेवर ज्याप्रमाणे सगळा चित्रपट असतो, एकाच पटावर ज्याप्रमाणे सगळा चित्रपट असतो, तो फक्त दाखवत असताना आपल्याला आताचा, नंतरचा आणि शेवटचा भाग टप्प्याटप्प्याने दाखवला जातो, म्हणून आपल्याला तो वेगळा वाटतो. त्याप्रमाणे हा काळ एकच आहे, भगवंताच्या हातात एकच काळ आहे. त्या काळावर भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ असं आपण फक्त आपल्या सोयीपुरता विभाग करतो. प्रत्यक्षात तो एक रूपच आहे. फक्त ब्रह्मदेवांनी मग काळ, जो अदृश्य स्वरूपाचा काळ आहे, त्याला प्रगट केलं. प्रगट केल्याबरोबर तो 3 रूपात प्रगट झाला. कारण भूत, भविष्य आणि वर्तमान काळाचे 3 घटक होतात. म्हणून काळ प्रगट झाल्याबरोबर त्याचे 3 भाग झाले. कारण उच्चार करेपर्यंत आपण आपला शब्द, वर्तमानकाल किती आपल्या हातात, वर्तमानकाल किती काय, सुईच्या टोकावर बसेल एवढा सुद्धा वर्तमानकाल आपल्या हातात नाहीये. कारण तो क्षणात भूतकाल होतो उच्चारल्याबरोबर, आणि भूतकाळ झाल्याबरोबर वर्तमान
काळ भूतकाळ होतो आणि भविष्यकाळ वर्तमान काळ होतो, तेव्हा काळ ही संकल्पना इतकी सूक्ष्म आहे. काळाच्या संकल्पनेमध्ये फक्त प्रगट केल्याबरोबर या काळाचे 3 भाग झाले. तो अपरिच्छिन्न आहे काळ, परंतु देवाच्या इच्छेने तो परिच्छिन्न झाला, म्हणजे त्याचे तुकडे झाले. ईश्वरेण परिच्छन्नम कालेना व्यक्तमूर्तीना, अव्यक्त असलेला काळ प्रगट झाला. म्हणजे तोपर्यंत काळ निर्माण झालेला नव्हता. जोपर्यंत ब्रह्मदेव यांनी सृष्टी निर्माण केली नाही तोपर्यंत काळ नव्हता. ब्रह्मदेवानी सृष्टीच्या निर्मितीच्या सुरुवातीला काळ निर्माण केला आणि काळ निर्माण झाल्याबरोबर भूत भविष्य वर्तमान असे त्याचे 3 भाग झाले. यथा दानीम तथा अग्रेच पश्चादप्येतदीदृशम. म्हणून एकाच पटावर ज्याप्रमाणे चित्रपट असावा, चित्रपटाचे भाग असावेत आणि ते दाखवत असताना आपल्याला आता, नंतर आणि शेवट असा दिसतो, परंतु तो जसा एकरूपच आहे त्याप्रमाणे काल सुद्धा एकरूप आहे. सर्वो नवविधस्तस्य प्राकृतो वैकृतोस्तु या. आणि याप्रमाणे ब्रह्मदेवानी प्राकृत आणि प्राकृतिक सर्ग आणि वैकृतिक सर्ग निर्माण केले. प्राकृतिक सर्ग 6 प्रकारचे आहेत, वैकृतिक सर्ग 3 प्रकारचे आहेत. या 6 प्रकारच्या सर्गामध्ये कालद्रव्य गुण रसत्रिविध प्रतिसंक्रम, काल द्रव्य गुण यांच्या परस्पर समन्वयाने काल द्रव्य आणि गुण यांच्या कमी अधिकपणातून वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक गोष्टी निर्माण होतात. जसं आपण बघतो की या जे गुण धर्म असतात किंवा गुणसूत्र असतात ते वास्तविक गुणसूत्र हे मर्यादित आहेत, पण एका गुणसूत्रात पुन्हा दुसरं गुणसूत्र मिळालं की अनेक प्रकार निर्माण होतात. मुळात जरी गुणसूत्र 23 असले तरी या 23 कमी अधिकपणामुळं पुन्हा अधिकपणा निर्माण होतो. म्हणजे ज्या गुणसूत्रांच्या मध्ये सुद्धा भेद निर्माण होतो. म्हणून या सृष्टीमध्ये सुद्धा ब्रह्मदेवानी जेव्हा हे निर्माण केलं तेव्हा गुण, काल आणि द्रव्य या तिन्हीच्या परस्पर विभिन्नतेतून कितीतरी अलौकिक सृष्टी, विविध प्रकारची सृष्टी, अगणित सृष्टी निर्माण झाली. काल द्रव्य गुण रस त्रिविध प्रतिसंक्रमा 3च गोष्टी आहेत, काल द्रव्य आणि गुण. आणि याच्या कमी जास्तपणातून जशा गुणाकार आपण करतो त्याप्रमाणे गुणाकाराच्या प्रमाणे ही संख्या वाढत जाते. आणि आद्यस्तु महत सर्गो गुण वैषम्य महात्मना. आधी पहिला जो सर्ग आहे तो ज्याला आपण अहंकारातून, महत्त्वातून अहंकार निर्माण झालेला त्याला आद्यस्तु महत सर्गो, त्याला महत सर्ग असं म्हणतात. महत सर्ग म्हणजे महत्त्वातून अहंकार निर्माण झाला. म्हणून नित्य, नैमित्तिक, प्राकृतिक अशा प्रकारच्या या प्रलयाची संकल्पना गुणवैषम्य महात्मना आद्यस्तु महत सर्गो, महत्त्व पहिल्यांदा निर्माण झालं त्याला महत सर्ग असं म्हणायचं. त्यातून अहंकार निर्माण झाला. दुसरा सर्ग हा भूत सर्ग. द्वितीय स्वहमो यत्र द्रव्य ज्ञान क्रियोदय, त्यातून द्रव्य ज्ञान आणि क्रिया. त्यानंतर हा भूत सर्ग. त्यानंतर तिसरा भूत सर्ग, त्यातून तन्मात्रा निर्माण झाल्या, द्रव्यशक्ती निर्माण झाली. त्याप्रमाणे पहिला महत सर्ग, त्यातून अहंकार. नंतर दुसरा जो सर्ग आहे तो अहंकारातून पृथ्वी आणि पंचभूत यांची निर्मिती. त्यानंतर तिसरा सर्ग भूत सर्ग, त्यातून पंचमहाभूत निर्माण करणाऱ्या तन्मात्रांचा. चौथा सर्ग इंद्रियांचा, ज्यातून ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती उत्पन्न झाली. पाचवा सर्ग हा सात्विक अहंकारातून निर्माण झाला, ज्या इंद्रियांच्या अधिष्ठाता देवता त्यातून निर्माण झाल्या. वैकारिको देवसर्ग पंचमो जन्मना मना. आणि 6वा सर्ग हा अविद्येपासून निर्माण झाला. मगाशी सांगितल्याप्रमाणे तामिश्र, अंधतामिश्र, तम, मोह आणि महामोह अशा 5 गोष्टी यातून निर्माण होतात. अशा प्रकारे 6वा सर्ग हा जो आहे तो बुद्धीचं आवरण आणि विक्षेप निर्माण करणारा. षडमे प्राकृत सर्गो वैकृतांमी मिश्रणू, ज्याप्रमाणे हा आवरण आणि विक्षेप हा मायेचा सर्ग. अशा प्रकारे 6 सर्ग पहिल्यांदा प्राकृतिक स्वरूपात निर्माण झाले आणि 3 वैकृतिक स्वरूपामध्ये. ज्याप्रमाणे वैकृतिक आणि प्राकृतिक अशा सर्गाची निर्मिती कशी झाली ते सांगितलं. आता यानंतर या वैकृतिक आणि प्राकृतिक
तर त्याचे काळ स्वरूप, त्याच्या काळाचा आविष्कार. काल म्हणजे काय? अगदी परिमाणोच्याही पेक्षा सूक्ष्म असा काळ कसा आहे, आणि तो शेवटी हा युगापर्यंतचा काळ, द्विपरार्धापर्यंतचा काळ कसा आहे, या संबंधीचे जे विवरण आहे. त्यानंतर सृष्टीचा विस्तार आहे. या सृष्टी विस्ताराचे विवरण उद्याच्या चिंतनामध्ये करू. कुंडली कवरते हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.